सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. नेताजींना प्रेसिडेन्सी तुरुंगात ठेवल्यावर नेताजींनी आमरण उपोषण सुरू केलं. अखेर त्यांना 5 महिन्यांनी डिसेंबर 1940मध्ये नाईलाजाने ब्रिटिश सरकारला सोडून द्यावं लागलं. कारण सुभाषजींनी ब्रिटिश सरकारला निर्वाणीचं सांगितलं होतं की मला सोडलं नाही तर मी जगणं नाकारेन. त्यानंतर 1.5 महिन्यांनी 16/17च्या मध्यरात्री आपल्या वडिलोपार्जित घरातून सुभाषबाबू गुप्तपणे आपला पुतण्या 20 वर्षाच्या शिशिरसह च्या मदतीनं ते निसटले. ही त्यांच्या नेताजी होणाऱ्या प्रवासाची सुरुवात होती. 27 जानेवारी 1941 रोजी नेताजी नाहीसे झाले ही बातमी सर्वत्र पसरली. देशात एकच हाहाकार माजला. गांधीजींनी शरदचंद्रांना तारेनं म्हटलं, मला खरी गोष्ट तारीनेच कळवा. शांतिनिकेतन टागोरांनी शरदांना तार पाठवून विचारलं, मला वरचेवर बातम्या कळवत राहा. शरदचंद्रांनी तारेनं टागोरांना उत्तर पाठवलं की सुभाष जिथे असेल तिथे आपले आशीर्वाद असतीलच यात शंका नाही. आणि त्याच वेळी सुभाषबाबू वेश बदलून अफगाणिस्तानात प्रवेश करत होते. 6 आठवड्यांनी मार्च 1941मध्ये नेताजींनी काबूल सोडलं. गाडीनं ते अफगाणिस्तान सोव्हिएत सीमेवर पोचले. तिथून जर्मनीला गेले. एप्रिलमध्ये बर्लिनला आले. 31 मार्च 1941 रोजी गुप्त वार्ताहराने नेताजी काबूलवरून निघाल्याचं शरदचंद्र आणि शिशिरला सांगितलं. टागोरांनी एप्रिल-मे मध्ये शरदचंद्र बोसांना शांतिनिकेतनला बोलावलं. टागोरांची तब्येत खूपच खालावली होती. आपण गेल्यावर शांतिनिकेतनमध्ये स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठाचं कसं होईल यावर तातडीनं शरदचंद्र यांची चर्चा करायची होती. शरदने विश्वभारतीच्या कामात सक्रिय भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. गप्पा गोष्टी करताना टागोरांनी सुभाषांच्या नाहीशा होण्याचा विषय काढून शरदला मंगालीत ते म्हणाले, तुम्ही हमको बोलते पारो, म्हणजे तू मला सुभाषबद्दल सांगायला हरकत नाही. शरदचंद्रांसमोर मोठा पेच पडला. शरदांनी आपल्या वृद्ध आईला सुद्धा अद्याप काही सांगितलं नव्हतं. सध्या सुभाष बर्लिनला ऑर्लॅंडो मॅझोटा या इटालियन नावाने गुप्तपणे राहत होते हे त्यांना कळलं होतं. क्षणभर विचार करून शरद म्हणाले, सुभाष सध्या बर्लिनला असून सुरक्षित आणि व्यवस्थित आहे. शांतिनिकेतनहून परतल्यावर शरदचंद्र शिशिरला म्हणाले, टागोरांना सुभाषविषयी इतकं चिंतित झालेलं पाहून त्यांच्यापासून काही लपवावं असं वाटलं नाही. ते म्हणाले, टागोरांचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेरून क्रांतिकारक संघर्ष करायला विरोध नाही. त्या दृष्टीनं सोव्हिएत युनियन बरोबर काही समझोता करायला हरकत नाही. पण तसं घडायचं नव्हतं. 22 जून 1941ला जर्मनीनं सोव्हिएत युनियनवर हल्ला केला. एके दिवशी शरदचंद्रांना बोलावून एकांतात गुप्त चर्चा झाली. या भेटीनंतर 3 महिन्यांनी 7 ऑगस्ट 1941 रोजी वयाच्या 80व्या वर्षी रवींद्रनाथ टागोरांचं कलकत्त्यात आपल्या वडिलोपार्जित घरात निधन झालं. पुढे दुसरं महायुद्ध संपल्यावर त्यांनी 1939मध्ये सुभाषचंद्र बोसांवर लिहिलेलं देशनायक असं विलक्षण स्तुतिपर कवन प्रसिद्ध करण्यात आलं. सुभाषचंद्रांना व्हिएन्नामध्ये माफक भाड्यामध्ये एक आलिशान फ्लॅट मिळाला होता. त्यांना तातडीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यावर एक पुस्तक लिहायचं होतं. लंडनच्या हर्ट या प्रकाशन संस्थेनं त्यांना लिहायची गळ घातली होती. सोबत मानधनाचा चेकही पाठवला होता. ते आपले मित्र डॉक्टर माथुर यांना म्हणाले, माझ्या तब्येतीमुळे मला लिहायला जमणार नाही. एखादा लेखनिक मिळाला तर बघा.
एके दिवशी दुपारी डॉक्टर माथुर यांच्या शिफारसीनं एमिला नावाची मुलगी आली. त्यांना प्रथम दर्शनी तरी ती बरी वाटली आणि तिच्या घरच्यांची चौकशी केली. तिच्या बोलण्यातून एमिलीचे शिक्षण अतिशय कष्टानं झालंय, पण तिचं उत्तम इंग्रजी हे अगदी वाखाणण्याजोगं होतं. पण जर्मनी भाषेतही तिचं तेवढंच प्रभुत्व होतं. तिच्यात एक वेगळी चमक होती. सुभाषचंद्र म्हणाले, मी तुझी निवड केली आहे. थँक्यू सर, असं म्हणून एमिली हलकीच निघून गेली. दुसऱ्या दिवशीपासून इंडियन स्ट्रगल या ग्रंथाचं काम सुरू झालं. सुभाषचंद्र मोठ्याने मजकूर सांगत आणि एमिली अचूक टिपून घे. कधी कधी ते रात्री उठून लिहायचे. ते इतके घाईने लिहायचे की बरेचदा त्यांना शब्द लागत नसे. परंतु टंकलेखन करताना एमिलीला विशेष अशी अडचण कधी येत नसे. या ग्रंथलेखनासाठी अनेक संदर्भांची गरज पडत असे. व्हिएन्नामध्ये मिळाले नाही म्हणून त्यांनी मेजदानकडून हिंदुस्थानातून बरीच पुस्तकं मागवली होती. काही ग्रंथ जवाहरलालजींनीही पाठवले होते. तरीही ताज्या संदर्भासाठी बरीच शोधाशोध करावी लागत असे. पुनर्लेखन, फेर तपासणी अशी सर्व कामे एमिली व्यवस्थितपणे सांभाळत होती. सुभाषचंद्रांची प्रकृती अजूनही दुरुस्त झाली नव्हती. जेवणानंतर त्यांना पित्ताशयाचा खूप त्रास व्हायचा. पोटात भयंकर कळा उठायच्या. वरचे वर औषधं गोळ्या घ्याव्या लागायच्या. एक दिवशी एमिलीनं विचारलं, आपण खूप आजारी दिसता, एवढी तब्येत खराब कशाने झाली? ते म्हणाले, अनेक वर्ष देशासाठी तुरुंगवास भोगावा लागला. तिथलं निकृष्ट जेवण, अपचनाचा त्रास, सततचे दौरे, यातूनच गॉल ब्लॅडरचा त्रास सुरू झाला. एमिलीनं विचारलं, मी काही मदत करू शकते का? ते म्हणाले, औषधी संपली. तिनं लगेच जाऊन औषधं घेऊन आली. सुभाषजींना जर्मनी भाषा शिकायची तीव्र इच्छा होती. लेखनातून वेळ मिळाला की एमिली त्यांना जर्मन भाषा शिकवत असे. लिखाणाबरोबरच एमिली त्यांचे छोटे मोठे वैयक्तिक कामही करू लागली. यातूनच दोघांची प्रीती जटली. सुभाषजींना आश्चर्य वाटायचं. वयाच्या 36 वर्षापर्यंत आपण कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडलो नाही. वासंती मानव त्यांच्या घरच्यांनी किती प्रयत्न केले तरी ते बदले नाही. आणि आज त्यांना एका मुलीनं भुरळ घातली. दोघेही झेकोस्लोवाकियामध्ये कालेबरी खेड्यात राहायला आले. तिथे सर्व सोयींनी युक्त एक छोटंसं कॉटेज त्यांनी भाड्याने घेतलं. तिथल्या वातावरणाने म्हणा किंवा एमिलीच्या सहवासाने म्हणा, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. ग्रंथलेखनही सुरू होतं. एके दिवशी त्यांचे बाबा अस्वस्थ असल्याची तार आली आणि ते लगेच विमानाने भारताकडे निघाले. विमानात बसल्यावर त्यांना आपल्या बाबांच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर तरळत होत्या. ते कराचीत असताना त्यांच्या पित्याच्या निधनाची दुःखद वार्ता कळली. पुढच्या 24 तासात दुसरं विमान नसल्यामुळे त्यांना तिथंच थांबणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4च्या सुमारास डमडम विमानतळावरती इथे पोहोचले. ते खाली उतरताच त्यांना पोलीस गाडीत कोंबण्यात आले. त्यांना दिसलं त्यांचे पुतणे हिरमुसले होऊन पोलीस व्हॅनकडे बघत होते. इतक्या दिवसानंतरही त्यांना आपल्या काकांना भेटता आलं नव्हतं, बाबांना बघता आलं नव्हतं. सुभाषबाबू सोबत स्पेशल ब्रँचचा एक उच्च अधिकारी बसला होता. त्यांनी गाडीतच सुभाषबाबूंच्या हाती आदेशाचा कागद कोंबला. त्यात होतं, बंगाल क्रिमिनलला अमेंडमेंट कलमनुसार घरातच नजर कैद केली आहे. तो म्हणाला, तुम्हाला येणारं पत्र तार तुम्हाला देण्याआधी फोडलं जाईल. सुभाषबाबूंनी विचारलं, जर आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर नव्या कायद्यानुसार 7 वर्षांचा कारावास. शेवटी त्यांना त्यांच्या एल्गिन रोडवरच्या घरी आणण्यात आलं. घरावर पोलिसांचा वेढा पडलेला होता. दुःखानं व्याकुळ मेजदा जिन्यावरच उभे होते. सुभाषचंद्रांनी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांच्या मिठीत असतानाच हमसून हमसून शरदबाबू रडत म्हणाले, सुभाष, यायला फार उशीर केलास रे.
तुझ्यात बाबांचा जीव गुंतला होता. शेवटच्या क्षणी मला बोलावून म्हणाले, तुमच्यासारखे पुत्र मिळाल्यानं मी कृतार्थ झाले. परमेश्वर तुम्हाला आणि आपल्या देशाला सुखी ठेव, असं म्हणून त्यांनी अंतिम श्वास घेतला. संपूर्ण घर शोकात बुडालेलं. 7 बंधू, 4 बहिणी, सगळे दुःख सागरात बुडालेले. देवघरात मा बसलेली. दुःखानं वेड्या झालेल्या माला भेटण्याचं धैर्य सुभाषला होत नव्हतं. माफ करा. 40 वर्षाच्या सहवासानंतर बाबांचा वियोग ती कशी सहन करणार. मोठं धैर्य करून सुभाषबाबू हळूच देवघरात गेले. मा अशी आर्त हाक मारली. तिचा तो कुंकू विरहित कपाळ, शुभ्र वस्त्र परिधान केलेला आपल्या आईकडे, व्यथित आईकडे त्यांच्या क्षणी पाहवतच नव्हतं. ती एकदम उठून केळीसारखी सुभाषबाबूंना बिलकली. दिवसभर तिचं मस्तक मांडीवर घेऊन देवघरातच ते बसून राहिले. गांधीजींनी शरदचंद्रांना सांत्वनपर तार पाठवली होती. घरात एकाच वेळी 2 कैदी वास्तव्याला होते. पोलिसांनी अगदी अतिरेक केला होता. घरावर सक्त पहारा होता. कोणालाही भेटू बोलू देत नव्हते. संतापानं मेषदांना विचारले, मेषदा, लष्करी कायद्यातही असा अतिरेक नसेल ना? त्यांनी परवाना त्यांच्या हाती ठेवला. त्या परवान्यावरची तारीख बघून सुभाषबाबूंनी त्यांच्याकडे बघितलं. विचारलं, मेषदा, आपण बाबांच्या? होय. पोलिसांनी त्यांचा मृत्यू होण्यापूर्वीच अर्ज करायला लावला होता. ऐनवेळी तुम्हाला पित्याच्या अंत्यसंस्कारावर हजर राहता आलं नाही तर जबाबदारी आमची राहणार नाही. सुभाषबाबूंनी जगातल्या क्रांतिकारकांच्या चळवळीचा, हर्ष, खेद या सर्वांचाच खूप अभ्यास केला होता. परंतु असा पाशवी प्रकार कुठे आढळला नव्हता. अहो रात्र पोलीस पहारा होता. बंगाली रीतिरिवाजाप्रमाणे 3 आठवडे शोक पाळायचा होता. 3 आठवड्यांची परवानगी मिळण्यासाठी सुद्धा सरकारच्या किती नागदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. सुभाषचंद्रांना पुढील उपचारासाठी पुन्हा जाणं भाग होतं. त्या दुःखद घटनेनं त्यांच्या तब्येतीनं पुन्हा उचल खाल्ली होती. परतीच्या प्रवासात मुंबई बंदरावर पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्याची एकच गर्दी केली होती. एका पत्रकारानं त्यांना विचारलं, तुम्ही हिटलरचे प्रशंसक आहात असं ऐकलं. सुभाषबाबू म्हणाले, ही बातमी माझ्यासाठी नवीनच आहे. अहो, आमची आणि त्या नाझींची बरोबरी कशी होणार? आर्थिक बाबतीत तर हिटलर बड्या उद्योगपतींच्या हातचं बाहुलं आहे. खरं आणि स्पष्ट सांगायचं तर मला हिटलर अजिबात आवडला नाही, ना त्याचा नाझीवाद पटला. परंतु व्हॉइसरॉयच्या राखेतून ज्या तडफेनं आणि त्वरेनं त्यांनी जर्मनीला सजीव केलं, त्या त्यांच्या कर्तृत्वाला मात्र सलाम आहे. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. मीनाक्षीताई यांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि आजच्या भागासाठी आपली रजा घेते. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.